मार्च 2007 पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये भूमी अधिग्रहण विरोधी आंदोलन चांगलंच पेटलं होतं. बंगालमधील तत्कालीन डाव्या सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. 14 मार्च 2007ला पोलिसांनी अशाच काही आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला. ही गोष्ट कळल्यानंतर ममता बॅनर्जी घटनास्थळी जात होत्या. वाटेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ममतांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नंदीग्राम आंदोलनाचं नेतृत्व करणारा एक 36 वर्षांचा तरुण तिथे धावून आला. त्यानं ममतांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क उभं केलं. ममता दिदींच्या अंगावर साधा ओरखडाही आला नाही पाहिजे अशा कडक सूचना त्यानं कार्यकर्त्यांना केल्या आणि ममता बॅनर्जींना त्या तरुणानं सुखरूप बाहेर काढलं. हाच तरुण पुढे जाऊन ममतांचा विश्वस्त सेनापती म्हणजेच सगळ्यात विश्वासू सेनापती बनला. कट टू 2026. 19 वर्षांपूर्वी ममतांच्या सुखरूपतेसाठी धडपडणाऱ्या याच त्यांच्या विश्वासू सेनापतीनं ममता बॅनर्जींचा पराभव केला. ममतांना साधं खर्चटणारी नाही ह्याची काळजी घेणाऱ्या या सेनापतीनं त्यांना पराभवाच्या वेदना दिल्या. एकदा नाही तर दोनदा. या सेनापतीचं नाव आहे सुवेंदू शिशिर अधिकारी. सुवेंदू अधिकारींनी यावेळच्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींचा 15,000 मतांनी दारुण पराभव केलाय. तो सुद्धा ममतांच्या हक्काच्या भवानीपूर या बालेकिल्ल्यातून. हा पराभव फक्त ममता बॅनर्जींसाठीच नाही तर अख्ख्या देशासाठी धक्कादायक आहे. आपल्या विजयानंतर हा ममतांचा राजकीय संन्यास असल्याचं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जींचा हा पराभव नेमका झाला कसा? ममतांचा विश्वस्त सेनापती त्यांचा कट्टर विरोधक कसा बनला? ममतांना हरवणारे सुवेंदू अधिकारी नक्की आहेत कोण? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सुवेंदू अधिकारी यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी संपूर्ण अधिकारी कुटुंबाचा इतिहास थोडक्यात बघावा लागतो. शिशिर अधिकारी हे सुवेंदू अधिकारी यांचे वडील. त्यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. बंगालमधील काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून शिशिर अधिकारी यांची त्यावेळी ओळख होती. ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये असल्यापासून शिशिर अधिकारी त्यांचे सहकारी होते. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमध्ये त्यांची चांगली पकड होती. पण ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच शिशिर यांचे सुद्धा काँग्रेसमधल्या काही नेत्यांसोबत मतभेद होते. त्यामुळं 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा शिशिर अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत बाहेर पडले. त्यांनी ममतांचं नेतृत्व स्वीकारलं. शिशिर अधिकारी जरी ज्येष्ठ नेते असले तरी ममता बॅनर्जी या त्यावेळी बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या विरोधातला प्रमुख चेहरा बनल्या होत्या. त्यांची लोकप्रियता संपूर्ण बंगालमध्ये होती. मा माटी माणूसचा नारा देत ममता बॅनर्जी शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. तर शिशिर अधिकारी यांचा प्रभाव पूर्व मेदिनीपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये होता. अधिकारी कुटुंबाला मेदिनीपूरमध्ये आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी एका मोठ्या प्रादेशिक शक्तीची गरज होती. तर ममता बॅनर्जींना मेदिनीपूरसारखा बालेकिल्ला जिंकण्यासाठी शिशिर अधिकारींसारख्या अनुभवी स्थानिक नेत्याची साथ हवी होती. त्यामुळे शिशिर अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांनी एकमेकांशी जुळवून घेतलं. शिशिर अधिकारी यांची तिन्ही मुलं सुवेंदू, दिव्येंदू आणि सोमेंदू हे तिघही राजकारणात सक्रिय झाले. सुवेंदू अधिकारी यांनी तरुण वयातच राजकारणात प्रवेश केला होता. ते 1995 मध्ये काँग्रेसकडून कांथी महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. तृणमूल काँग्रेसमध्ये आल्यानंतर कांठी दक्षिण या अधिकारी कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातून 2006 साली सुवेंदू अधिकारी आमदार झाले. हा तोच काळ होता जेव्हा ममता बॅनर्जी यांनी बंगालमधल्या डाव्या सरकार विरोधात रान उठवलं होतं. 2006 मध्ये सिंगूर इथली 1000 एकर सुपीक जमीन पश्चिम बंगालमधील सरकारनं टाटा उद्योग समूहाला देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांच्या बाजूनं ममता बॅनर्जी आंदोलनात आक्रमकपणे उतरल्या. त्यामुळं ममता बॅनर्जींचं नेतृत्व हे संपूर्ण राज्यात गाजलं. हे आंदोलन थंड पडत असताना 2007 मध्ये नंदीग्राम इथे केमिकल हब उभारण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत 14,000 एकर जमीन इंडोनेशियाच्या कंपनीला देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारनं घेतला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात सुवेंदू अधिकारी रस्त्यावर उतरले. सरकारच्या या निर्णयाविरोधात त्यांनी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना एकत्र करण्याचं काम केलं. त्यांनी भूमी उच्छेद प्रतिरोध समितीच्या माध्यमातून मोठं आंदोलन पेटवलं. नंदीग्रामच्या रस्त्यावर सुवेंदू अधिकारींचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण काहीही झालं तरी लढत राहणार अशीच ठाम भूमिका सुवेंदू यांनी घेतली होती. सुवेंदू यांच्या या आंदोलनाला फक्त तृणमूल काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी नाही तर इतरही अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी
पाठिंबा दिला आणि आधी फक्त नंदीग्रामपुरतं मर्यादित असलेलं हे आंदोलन राज्यव्यापी बनलं. 14 मार्च 2007ला नंदीग्राममधल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाला आणि या आंदोलनानं कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर कम्युनिस्ट सरकारला नंदीग्राममधील जमीन अधिग्रहणाचा आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. हा तृणमूल काँग्रेसचा आणि विशेषतः सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय होता. नंदीग्रामच्या आंदोलनामुळे तृणमूल काँग्रेसची लोकप्रियता जास्तच वाढली आणि 34 वर्षांनी डाव्यांची सत्ता उलथवून टाकण्यात ममता बॅनर्जींना मोठं यश आलं. पण या आंदोलनामुळे नंदीग्रामचे हिरो म्हणून सुवेंदू अधिकारींची ओळख निर्माण झाली. तृणमूल काँग्रेसचे स्टार म्हणून संपूर्ण राज्यात सुवेंदू अधिकारी यांना ओळखलं जाऊ लागलं. आधी फक्त पूर्व मेदिनीपूरला माहीत असलेल्या सुवेंदू अधिकारींनी आपलं प्रभाव क्षेत्र झपाट्यानं वाढवलं. त्यांनी जंगलमहाल जिल्हे म्हणजेच बांकुरा, पुरुलिया, झाडग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तृणमूल काँग्रेसचं केडर उभं केलं. मालदा आणि मुर्शिदाबादचे पक्ष संघटक म्हणून सुद्धा त्यांनी तिथे कार्यकर्त्यांचं जाळं पसरवलं. त्यामुळे दक्षिण बंगालमध्ये सुद्धा टीएमसी आणि सुवेंदू यांचा दबदबा वाढला. हल्दिया बंदर आणि हल्दिया औद्योगिक क्षेत्रातल्या कामगार वर्गाचा मोठा पाठिंबा सुद्धा सुवेंदू अधिकारी यांना मिळाला. सुवेंदू अधिकारी यांचा जंगलमहाल आणि दक्षिण बंगालमधील जिल्ह्यांच्या 9 पैकी 4 ते 5 लोकसभा आणि 63 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 30 मतदारसंघांमध्ये प्रभाव असल्याचं त्यावेळी ममता बॅनर्जी यांच्या लक्षात आलं. त्यांच्या याच कामगिरीचं फळ म्हणून ममतांनी सुवेंदूंना 2009 मध्ये तुमलुक लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आणि सुवेंदू अधिकारी राष्ट्रीय राजकारणात आले. 2014 मध्ये सुद्धा ते पुन्हा याच मतदारसंघातून लोकसभेत गेले. 2016ला त्यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर ममता बॅनर्जींनी दिली. तेव्हा ते नंदीग्राम विधानसभेतून निवडून आले आणि राज्यात मंत्री बनले. ममता बॅनर्जींचे नंदीग्रामचे लेफ्टनंट, ममतांचे विश्वासू सेनापती अशी सुवेंदू यांची ओळख झाली होती. त्यामुळे ममतांच्या नंतर टीएमसी मधलं प्रमुख नेतृत्व म्हणून सुवेंदूंकडे पाहिलं जात होतं. सुवेंदू अधिकारी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये पक्ष वाढीसाठी सगळे प्रयत्न करत होते. पण 2020 मध्ये ममता बॅनर्जी यांनी सेकंड इन कमांड म्हणून सुवेंदू अधिकारींना बाजूला करून आपले भाचे अभिषेक बॅनर्जी यांना पुढे आणलं. तेव्हापासून सुवेंदू अधिकारी हे ममतांपासून अंतर राखायला लागले. ममता सरकारमध्ये मंत्री असताना सुद्धा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2021च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपची सगळी धुरा सुवेंदू अधिकारी यांनी वाहिली. त्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात ते अयशस्वी झाले असले तरी भाजपला बंगालमध्ये 77 जागा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मुख्य म्हणजे त्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जींना त्याही वेळी पराभूत केलं होतं. 2021 नंतर सुवेंदू अधिकारींनी ममतांच्या विरोधात संपूर्ण रणनीती आखली. त्यांनी ममतांच्या विरोधात महिला सुरक्षा, जंगलराज या मुद्द्यावरून जोरदार प्रचार केला. आसाममधल्या हिमंता शर्मा यांच्याप्रमाणेच सुवेंदू अधिकारी सुद्धा बंगालमध्ये हिंदुत्वाचा प्रमुख चेहरा बनले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली. 2021ला बंगालमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवानंतर दक्षिण बंगाल या सुवेंदू अधिकारींच्या प्रभाव क्षेत्रात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली. यामुळे मोठा हिंसाचार उफाळला. सुवेंदू यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे आता सुवेंदू अधिकारी सुद्धा तृणमूलमध्ये घरवापसी करतील अशा अफवा पसरल्या. तेव्हा सुवेंदू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं. मी पुन्हा कधीही टीएमसीत जाणार नाही. मी ममता बॅनर्जींना बंगालच्या माजी मुख्यमंत्री करून राहणार आणि टीएमसी प्रायव्हेट लिमिटेडला उद्ध्वस्त करणार असं सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. बंगालमध्ये सुवेंदूंनी पिशी भायपो म्हणजेच आत्या आणि भाच्याच्या सत्तेविरोधात आपला लढा असल्याचा प्रचार केला. ममता बॅनर्जी कल्याणकारी योजनांवर भर देत असताना सुवेंदू अधिकारींनी आपला प्रचार तरुणांना रोजगार, क्लीन गव्हर्नन्स, महिला सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था याभोवतीच आपला प्रचार ठेवला. बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा, बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार यावरून सुवेंदू अधिकारींनी रान उठवलं. खरं तर सुवेंदू अधिकारी हे 2026च्या निवडणुकीत फक्त नंदीग्राम या आपल्या हक्काच्या गडातूनच निवडणूक लढवणार होते. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांना भवानीपूरमधून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवायला सांगितली होती. सुवेंदू अधिकारी फक्त नंदीग्राममधून लढण्यासाठी इच्छुक होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की फक्त नंदीग्राम नाही तर ममतांच्या घरात शिरून त्यांना हरवायचंय असं स्वतः अमित शहांनी जाहीर सभेत सांगितलं होतं. स्वतः अमित शहा
सुवेंदू अधिकारींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत भवानीपूरला गेले होते। त्यामुळे ही लढाई अमित शहांनीच प्रतिष्ठेची केली होती। आता भवानीपूर हा ममतांचा गड, इतका हक्काचा गड की 2021ला नंदीग्राममधून पराभूत झाल्यानंतर आपलं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममता बॅनर्जींनी भवानीपूरच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून तिथून पोटनिवडणूक लढवली आणि त्या 58,835 इतक्या मोठ्या फरकानं निवडून आल्या होत्या। त्यामुळे सुवेंदू यांच्यासाठी भवानीपूरची लढाई सोपी नव्हती। भवानीपूर मतदारसंघाला मिनी इंडिया म्हटलं जातं। इथे बंगाली हिंदूंची संख्या 42%, तर नॉन बंगाली हिंदूंची संख्या 34% आहे। इतर मतदार मुस्लिम, तर ओडिशा, बिहार आणि झारखंड इथल्या स्थलांतरितांची लोकसंख्या सुद्धा इथे आहे। यामध्ये गुजराती आणि मारवाडी या नॉन बंगाली हिंदूंची मतं भाजपला जायची, पण बंगाली हिंदू आणि मुस्लिम मतं ममतांकडे शिफ्ट होत असल्यामुळं त्यांचा विजय सोपा व्हायचा। पण यावेळी हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा भाजप आणि सुवेंदू अधिकारींनी मोठा केल्यामुळं बंगाली हिंदू मतदान सुद्धा ममतांकडून सुवेंदूंकडे शिफ्ट झाल्याचं सांगितलं जातं। यासोबतच शहरी मध्यम वर्गात तृणमूलच्या कारभाराविषयी नाराजी होती। इथे गेल्या काही काळात अपार्टमेंट संस्कृतीचा प्रभाव वाढलाय। त्यामुळे बंगाली व्यतिरिक्त इतर मतदारांचा वाढता वर्ग इथे राहायला आलाय। यामुळेच एकेकाळी ममतांना आपली मुलगी मानणाऱ्या भवानीपूरच्या पारंपरिक मतदारांचं जाळं आता कमकुवत झाल्याची चर्चा आहे। याच गोष्टी सुवेंदू यांच्या पथ्यावर पडल्या। प्रतिष्ठेच्या या लढाईत गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपनं भवानीपूर मतदारसंघाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता। आपल्या बाजूनं राजकीय समतोल राखण्यासाठी पक्षानं बंगाली हिंदू आणि हिंदी भाषिक व्यापारी समुदायांना आपलंसं केलं। सुवेंदू यांनी भवानीपूरची सगळी लढाई 3 खांबांवर उभी केली: बूथ पातळीवरील सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव, बिगर मुस्लिम मतांचं एकत्रीकरण आणि ममतांच्या विरोधातला स्वतःचा भक्कम पर्याय। या 3 गोष्टींच्या आधारावर सुवेंदूंनी आपला प्रचार कायम ठेवला। भवानीपूरमधल्या एका सभेत ममता बॅनर्जी सभा अर्ध्यावर सोडून स्टेजवरून निघून गेल्या होत्या। भाजपचे कार्यकर्ते आपल्या सभेत व्यत्यय आणत असल्याचं कारण तेव्हा त्यांनी दिलं होतं। याच गोष्टीचं भांडवल सुवेंदू अधिकारींनी केलं। ममता बॅनर्जींना आपण भवानीपूरमधून हरणार हे माहीत झालंय, त्यामुळे त्या अशा प्रकारचा भावनिक प्रचार करत असल्याचं भाजपनं लोकांना सांगितलं, ज्याचाही उलट परिणाम झाला आणि ममता हरणारच याच मानसिकतेतून अनेकांनी सुवेंदूंच्या बाजूने मतदान केल्याचं सांगण्यात येतंय। यासोबतच भवानीपूर मतदारसंघात SIR प्रक्रियेत 47,000 मतदारांची नावं वगळण्यात आली। यातले बहुतेक मतदार हे ममतांची हक्काची वोट बँक असलेल्या मुस्लिम समाजातील असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळेच ममतांच्या मतदानावर परिणाम झाल्याचं बोललं जातंय। सोमवारी भवानीपूरचा निकाल लागत असताना सुरुवातीला सुवेंदू अधिकारींनी आघाडी घेतली होती, पण नंतरच्या काही फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जींनी तब्बल 17,000 मतांची मोठी आघाडी घेतली होती। त्यामुळे ममतांचा विजय निश्चित मानला जात असतानाच शेवटच्या 5 फेऱ्यांमध्ये वारं फिरलं। सुवेंदू अधिकारींनी 17,000चा फरक कापत तब्बल 15,000 पेक्षा जास्त मतांनी ममता बॅनर्जींना पराभूत केलं। सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले। मुख्य म्हणजे त्यांच्या हक्काच्या नंदीग्राम मतदारसंघातून त्यांना 9,000च लीड मिळालंय, पण भवानीपूरमध्ये त्यांना त्याहीपेक्षा जास्त 15,000 मतांचं लीड मिळणं ही मोठी गोष्ट मानली जाते। त्यामुळेच हा ममतांचा राजकीय संन्यास असल्याची प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारींनी दिली आहे। सुवेंदू अधिकारींच्या या विजयानंतर मी ममता बॅनर्जींना माजी मुख्यमंत्री करणार हा त्यांचा शब्द त्यांनी खरा करून दाखवल्याची चर्चा आता संपूर्ण बंगालमध्ये होते। त्यामुळेच आता बंगालमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून सुवेंदू अधिकारी पुढे आहेत। सुवेंदू अधिकारींच्या या विजयाबद्दल, त्याहीपेक्षा ममतांच्या एकेकाळच्या खंद्या समर्थकानं केलेल्या त्यांच्याच पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।